वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारती मराठी हँडरायटिंग नोट्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दृक्श्राव्य. दृक्श्राव्य हे NM फर्स्ट इयरला पण आहे आणि JNM फर्स्ट इयरला पण आहे. तर 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. त्याच्यामध्ये येते प्रस्तावना, व्याख्या, दृक्श्राव्य साधने वापरण्याचे उद्दिष्टे. आता दृक्श्राव्य म्हणजे त्याचे काही उद्दिष्ट आहेत ते 5 मार्क्ससाठी 5 मार्क्सला याचे उद्दिष्टे विचारण्यात येतात. नंतर आहे दृक्श्राव्य साधनावर कोणत्या गोष्टीवर भर पडते. आता दृक्श्राव्य त्याची काही गोष्टी आहेत ती कोणत्या गोष्टीवर जास्त भर पडते. नेक्स्ट आहे संवाद प्रक्रियेमध्ये दृक्श्राव्य साधनाचे महत्त्व काय. आता जी संवाद प्रक्रिया असते त्याच्यामध्ये दृक्श्राव्य या साधनाचे महत्त्व काय. नेक्स्ट आहे दृक्श्राव्य साधनाची वैशिष्ट्ये. ही उद्दिष्टे 5 मार्क्ससाठी आणि वैशिष्ट्ये 5 मार्क्ससाठी. त्याचा उपयोग काय, त्याचा दृक्श्राव्य याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो हे सुद्धा 5 मार्क्ससाठी. अशा प्रकारे सर्व पूर्ण क्वेश्चन 15 मार्क्स या ठिकाणी आपल्या पेपरमध्ये येतो. तर सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावी आणि बेल आयकनला पण प्रेस करा. तर दृक्श्राव्य. आता दृक म्हणजेच काय आणि श्राव्य म्हणजेच प्रस्तावना बघू त्याची. संवाद, संभाषण, आरोग्य, शिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये दृक्श्राव्य साधनाचा वापर जास्त परिणामकारक ठरतो. आता जो एकमेकांमध्ये संवाद होतो म्हणजे संभाषण, जे संवाद केलं जातं त्या संभाषण, आरोग्य, शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये दृक्श्राव्य साधनाचा वापर हा जास्त परिणामकारक ठरतो. आता दृक म्हणजे डोळ्याने पाहता येते. आता जे दृक असते ते डोळ्याने पाहता येईल त्याला दृक असे म्हणतात. आणि श्राव्य म्हणजेच कानाने ऐकता येईल. याचा अर्थ काय होते, जे डोळ्याने पाहता येईल त्याला दृक असे म्हणतात. आणि श्राव्य म्हणजे जे कानांना ऐकू येते त्याला श्राव्य असे म्हणतात. श्राव्य म्हणजेच कानाने ऐकता येईल अशी साधने. जी दृक्श्राव्य साधनामध्ये एखादे चित्र अथवा प्रतिमा. आता दृक्श्राव्य साधनामध्ये म्हणजे एखादे चित्र किंवा प्रतिमा दर्शविलेली असते. श्राव्य साधनामुळे ध्वनीचे पुनर्वसन केलेले असते. आणि श्राव्यामध्ये जे ध्वनी असते त्याचे पुनर्वसन म्हणजे पुन्हा पुन्हा ती ऐकायला येण्यास त्याला श्राव्य असे म्हणतात. आता दृक्श्राव्याची व्याख्या. जी साधने ज्ञान प्राप्त करण्यासाठी वापरली जातात त्यांना दृक्श्राव्य व्हिडिओ आयडियाज. जी साधने कानाने ऐकून ज्ञान प्राप्त करण्यासाठी वापरली जातात त्यांना श्राव्य साधने म्हणजे ऑडिओ आयडियाज असे म्हणतात. आता जी साधने म्हणजेच व्हिडिओ आपण रील पाहतो मोबाईलमध्ये त्यालाच व्हिडिओ म्हणजे दृक साधने हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. आणि श्राव्य म्हणजे जे वारंवार कानाला ध्वनी ऐकण्यात येतात त्यालाच ऑडिओ आयडियाज असे म्हणतात. ज्या साधनामुळे दृक आणि श्राव्य या दोन्हींचा उपयोग करून ज्ञान प्राप्त केले जाते त्यांना दृक्श्राव्य असे म्हणतात. आता ज्या साधनामध्ये दृक आणि श्राव्य या दोन्हीचा उपयोग करून ज्ञान प्राप्त केले जाते त्यांना दृक्श्राव्य असे म्हणतात. नेक्स्ट आहे दृक्श्राव्य साधने वापरण्यात येणारे उद्दिष्टे. जनसमुदाय आकर्षित करून घेणे. आता याची काही उद्दिष्टे आहेत म्हणजे पहिलं उद्दिष्ट आहे ते जनसमुदायाला आकर्षित करून घेणे. जो समुदाय असतो त्याला आकर्षित करून घेण्याचा दृक्श्राव्याचा याच्यासाठी उपयोग केला जातो. आपण दिलेले संदेश सर्वांना आत्मसात करून देणे. आता आपण जो संदेश तो इतरांपर्यंत कसा पोहोचवण्यात येतो याचे आत्मसात करून देणे. जनसमुदायात प्रेरणा व स्फूर्ती देणे. तर समुदायामध्ये प्रेरणा व स्फूर्ती देणे.
नेक्स्ट आहे दृकश्राव्य साधनामुळे खालील गोष्टीवर भर पडते. आता कुठकुठल्या गोष्टीवर भर पडते ते आपण खालीलप्रमाणे पाहू. नाविन्य वाटते. दृकश्राव्य म्हणजे जे आपण कानाने आणि डोळ्याने पाहतो त्याच्यामध्ये लोकांना नवीन गोष्टी मिळते आणि त्यांना नाविन्य वाटते. कौतूहल निर्माण होते. अशा गोष्टीची काही एखाद्याप्रमाणे न कधी पाहिलेली न कधी ऐकलेली अशा गोष्टीचं त्यांना कौतूहल वाटते. उत्सुकता व आकर्षणात भर पडते. जनतेच्या मनाला एखादी गोष्ट लगेच पडते. दृकश्राव्य साधनामुळे काय होते तर जनतेच्या ते मनाला लागते आणि त्यांना ती एखादी गोष्ट लगेच समजते किंवा त्यांच्या मनाला पडते. जनतेचे मनोरंजन होते आणि जनतेचे मनोरंजन होते. नेक्स्ट आहे संवाद प्रक्रियेमध्ये दृकश्राव्याचे महत्त्व काय. संवाद व संभाषण. आरोग्य शिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य कार्यकर्त्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला संदेश पोहोचवणे जरुरीचे आहे व त्यासाठी विविध साध्य व साधनाचा वापर करावा लागतो, जेणेकरून लोकांमध्ये आवड निवडी निर्माण केली जाते. आता दृकश्राव्यामुळे काय होते तर लोकांमध्ये आवडीनिवडी याची आवड निवड या साधनाची त्यांना लोकांमध्ये आवड निर्माण करता आली पाहिजे. यासाठी योग्य त्या दृकश्राव्य साधनांचा परिणामकारकपणे वापर करता आला पाहिजे. उदाहरणार्थ मासिके, भित्तिपत्रके, चलचित्रपट ई-साधनांचा उपयोग, आधुनिक जीवनाचा अभ्यास कार्यात्मक व्यावसायिकपणे समजावून सांगता येणे परिणामकारक. श्रोत्यांना अध्ययनात व त्या विषयाच्या ज्ञानात आवड निर्माण होते. अशा प्रकारे दृकश्राव्याच्या साधनांचं महत्त्व. आणि नेक्स्ट आहे दृकश्राव्य साधनाचे वैशिष्ट्ये. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ जर खरंच हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.